पहिला विषय स्वच्छता आणि टापटीपपणा. नंबर 1. बघू, हात दाखव तुझे. नख का स्वच्छ नाही आहेत तुझी? टापटीपणाचे गुण कमी होतील ना. नखात जर का अशी घाण असेल ना तर ती आपल्या पोटात जायची शक्यता असते. कळलं? जा बस. नंबर 2. जा. शर्ट नीट इन केलाय का? गुड. रोज असंच करायचं आणि केस जरा अजून थोडे नीट विंचरून ये. नंबर 5. जेवणाच्या आधी आणि शौचाला जाऊन आल्यानंतर हात कसे धुवायचे? बरोबर. वाह बारक्या, शाबास. शांत बसा रे. अरे परीक्षकांनी आपलं मत नोंदवलंय, दात कशाला काढताय? आता इंग्रजी. प्रत्येकाला ती भाषा जमायलाच हवी. इंग्रजी आणि मी, आपल्याला धड मराठी जमना. जरी ती आपली मातृभाषा नसली तरी जागतिक व्यवहाराची भाषा आहे, त्यामुळे तिला फार महत्व आहे. करूया सुरुवात. करूया सुरुवात. गुड मॉर्निंग. Good morning. टेल मी 5 lines about your school. My school is very good. My teachers in my school are very good. I like my school and I like my teachers in my school. My school is very good school. Okay, very good. आपल्याला साधं आकडे ओळखता येईना आणि ही बारकी बारकी पोरं फाडफाड इंग्रजी बोलतात. तुम्हाला मी शिकवलेले एटिकेट्स आठवतात? ओके, व्हेरी गुड. मग आता तू मला सांग, जर का तुला कुणी सॉरी म्हटलं तर तू त्याला काय म्हणशील? खूप मनापासून म्हणते सॉरी. थँक्यू. थँक्यू. It's okay किंवा it's all right. बरोबर. जा बस. कुणी थँक्यू म्हटल्यावर काय उत्तर द्यायचं? You are welcome. बरोबर. वेलकम. 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 सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.